विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात माझा जीवनपट व शालेय जीवनातील काही आठवणी. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपण पाहत आहात हिरवीगार शेती व आंब्याची उंच उंच झाडे. या परिसरात आम्ही तामसी येथे वर्ग 8वापर्यंत शिकत असताना मित्रासह अभ्यास करण्यासाठी येत होतो. कधीकधी आंब्यावर डाबडुबलीचा खेळ खेळत होतो. आंब्याला कच्च्या कैऱ्या लागलेल्या असत. आम्ही मनसोक्त कच्च्या कैऱ्या तोडून खात होतो. मित्र हो, आमचा पुढील प्रवास चालूच आहे आणि आपण दृश्यामध्ये पाहत आहात दोन्ही बाजूला हिरवी हिरवी झाडे. चला आपण पुढील प्रवासाला निघूया. रस्त्याच्या उजव्या बाजूला हिरवीगार शेती असून शेतीमध्ये गव्हाचे व हळदीचे पीक दिसत आहे. विद्यार्थी मित्रहो, दृश्यामध्ये आपण पाहत आहात चिंचेचे भले मोठे झाड. या झाडावर रात्रीच्या वेळी नामदेव वाघ राहत होता. तो जंगलातच राहत असे. मी 2ऱ्या-3ऱ्या वर्गात शिकत असताना रविवार बाजार आला की वडिलांसोबत बाजाराला जाण्याचा हट्ट करीत होतो. त्यावेळी आई व मावशी म्हणत असे, बाजाराला पैदल जावे लागते. तामशीवरनं वाशिम 4 ते 5 मैल अंतरावर होते. करिता परत येताना रात्र होते. हो, मावशी मला सांगत असे, बाबू, रस्त्यात मोठी चिंचेचे झाड आहे. त्या झाडावर नामदेव वाघ राहतो. त्याच्याजवळ जंब्या आहे. तो जंब्याने माणसाला मारतो. म्हणून तू बाजाराला जाऊ नको. परंतु बालवयात मी खूप हट्टी होतो. मी ऐकायला तयार नव्हतो. बाजाराला वडिलांसोबत जातच होतो. परत येताना मात्र रात्र होत होती. चिंचेचे झाड जवळ आले की मी घाबरत होतो आणि मावशीने सांगितलेल्या नामदेव वाघाची आठवण येत होती आणि मग मनात भीती वाटायची. म्हणून मी वडिलाच्या पाठीमागं बाजूबाजूला चालत चालत आणि शेवटी चिंच निघून गेली की मग थोडंसं बरं वाटायचं आणि शेवटी उशिरा रात्री घरी पोहोचायचो. पुढे आल्यानंतर रस्त्याच्या उजव्या बाजूला आंब्याची झाडं दिसत आहेत, परंतु आता फार कमी झालेले आहेत. सन 1969-70ला या शेतात भली मोठी आमराई, या आमराईत भूतं राहत असे मावशी सांगत असे. करिता या ठिकाणी आल्यावर मी घाबरत होतो. मनात भीतीचे वातावरण राहत होते. चला आपण पुढे जाऊया. मित्र हो, उजव्या बाजूला हे मंदिर दिसत आहे. या मंदिराला लागूनच हे दुसरे परत मोठे चिंचेचे झाड आहे. आपणाला ते दृश्यामध्ये दिसत असेलच. या चिंचेविषयी थोडक्यात माहिती अशी की त्या समयी शेतामध्ये कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेत होते व
कापूस विकण्याकरता शेतकऱ्याला वाशिमला यावे लागत होते. कापूस विक्रीसाठी 4-4, 5-5 दिवस मुक्काम करावा लागला होता. कारण भरपूर शेतकरी कापूस विकण्याकरता मार्केटमध्ये येत होते. कापसाची खरेदी नंबरप्रमाणे होत होती. करिता ज्यांचा नंबर लागला नाही त्याला मुक्काम करावा लागत होता. मग जेवणाचा प्रश्न. माझे मेव्हणे किसन बागाजी डोंगरदेवे यांचासुद्धा 2-3 दिवस वाशिमला मुक्काम झाला. करिता मी एके रात्री 7-8 वाजता त्यांचा डबा घेऊन तामशीवरनं सायकलने एकटाच जाण्यास निघालो. रात्र होती. मला दूरनच हे चिंचेचे झाड दिसले व मावशीने सांगितलेली भूताची आठवण झाली. आठवण होताच मी घाबरलो व सायकलवरनं खाली उतरलो असता मला चिंचेच्या झाडाखाली मोठाच्या मोठा एक उभा माणूस पांढरे कपडे घातलेला दिसत होता. भाकरी घेऊन जाणे भाग होते. करिता मी खालीवर नजर करत पुढे पुढे जाऊ लागलो आणि जसजसा पुढे जाऊ लागलो तसतसा त्या माणसाची उंची कमी होऊ लागली. मला काहीच कळत नव्हते. जवळजवळ आलो असता पाहतो तो काय, रोडच्या बाजूला ठेवलेला रोवलेला पांढरा दगड होता तो. परंतु भावनाभूत. विशेष म्हणजे एकटे असल्यावर अशी परिस्थिती निर्माण होते. तो दगड पाहिले असता मला जरा बरे वाटले. परंतु मनात भीती होती ना. मी सायकलवर बसलो आणि वेगात सायकल चालवायला सुरुवात केली. परत मागे फिरूनसुद्धा पाहिले नाही. मित्र हो, आमचा पुढील प्रवास चालूच आहे आणि आपण दृश्यामध्ये पाहत आहात दोन्ही बाजूला हिरवी हिरवी झाडे. मित्र हो, सन 1969-70ला वाशिमला जाण्याकरता असा रोड नव्हता, तर गाड रस्ता होता. आता रोड झाला आणि आपण दृश्यामध्ये पाहत आहात उड्डाण पूल व बायपास रोड. डाव्या बाजूने अकोला ते मालेगाव जातो, तर उजव्या बाजूने हा रोड हिंगोलीकडे जातो. या उड्डाणपुलाला शहीद पॅरा कमांडो नायक अमोल तानाजी गोरे उड्डाणपूल असे नाव दिले, कारण अमोल गोरे हे लागूनच असलेले सोनकास या गावचे रहिवासी आहेत. आता आपण पुढे जाताना रोडला लागून आजूबाजूला हिरवीगार शेती व झाडे दृश्यामध्ये पाहत आहात. मित्र, आपण सोनकास येथे येऊन पोहोचलो असता माझे वर्गमित्र नारायण गोरे यांची भेट झाली. ते पायी दुरुस्ती करत आहेत. आम्ही तामशीला वर्ग 8वापर्यंत सोबतच शिक्षण घेतले. त्यांच्याकडे भरपूर शेती होती. शेतामध्ये विहीर, जांबाची झाडे, बोरीची झाडे. आम्ही शेतात गेलो
की मनसोक्त जांब व बोरे खात होतो. सन 1979ला मी MA BPed ही डिग्री घेऊन औरंगाबाद येथून तामशीला राहत असताना नोकरीसाठी प्रयत्न करीत होतो. करिता वाशिमला जाणे येणे चालू होते. एके दिवशी वाशिम परत येताना माझे मित्र नारायण गोरे यांचे वडील राजाराम गोरे यांच्याशी माझी भेट झाली. ते मला म्हणाले, अरे बाबा, तू असे कर, तामशीतील काही मजूर आणून आपले ते आंब्याचे शेत आहे त्यातील उडीद सोंगून घे. मी म्हटलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मी काही महिला घेऊन शेतात गेलो. त्यांना सांगितलं, हे बघा, हे शेत दिसते, या शेतातील पूर्ण उडीद सोंगायचा आणि तुम्हाला सुट्टी. हा उडीद पूर्ण सोंगला की तुम्हाला घरी जाण्यात मोकळी. सोंगण्यास सुरुवात झाली. पूर्ण उडीद सोंगला. त्यावेळी फक्त 4 वाजले होते आणि महिलांनी सुट्टी घेतली. ते घरी गेले. मी मजुरीचे पैसे घेण्याकरता सोनकासला आलो. मी सोनकासला घरी पोचलो असता त्यावेळी पित्र चालू असल्या कारणाने दारातच पंगत बसली होती. तेथे काही बौद्ध समाजाचे लोक भोजन घेत होते. मित्राचे वडील राजाराम गोरे मला म्हणाले, अरे बाबू, तू पण जेवून घे. परंतु मी जेवणास नकार दिला. काकाच्या लक्षात आले, हा जेवण का घेत नाही. ते काही न बोलता घरामध्ये गेले व मावशीला चुलीवर गरम पाणी ठेवण्यास सांगितले. पंक्तीतील सर्व लोकांचे जेवण झाले होते. पंगत उठल्यावर काकांनी माझा हात धरला व घरात घेऊन गेले. मावशीला सांगू लागले, हा पहा, गायबाईचा पोरगा म्हणते मी जेवत नाही आणि म्हणून तुला हातपाय धुण्यासाठी गरम पाणी ठेवण्यास सांगितले. लवकरच पाणी घेऊन ये. मावशीने पाणी आणले. मी हातपाय धुतले व ज्या ठिकाणी घरात पूजा केली होती तेथे बसून काकांनी व मी भोजन घेतले. काकांनी मला मजुरीचे पैसे दिले व मावशीला म्हणू लागले, हा जेवण का घेत नाही म्हणाला होता. तुला याचे कारण समजले का. कारण त्या काळात जातीभेद म्हणत होते. बौद्ध समाजातील लोकांना घरात प्रवेश नव्हता, म्हणून त्या लोकांनी बाहेर अंगणात बसून जेवण घेतले. परंतु ते मला मान्य नव्हते आणि म्हणून जेवणास नकार दिला होता. बरीच चर्चा झाली. मावशी म्हणू लागली, अरे बाबू, आमच्या घरात आम्ही जातीभेद पाळत नाही. मी त्यांच्या निरोप घेऊन तामसीला परत आलो व मजुराचे पैसे वाटप केले. चला, आपण पुढे वाशिमला जाण्यास निघूया. जाताना रस्त्याच्या बाजूला उंच उंच झाडे दिसत आहेत. समोर आल्यानंतर ही छोटीशी नदी होती. नदीतून पाणी वाहत असे. वाशिमला जाताना या पाण्यातून चालावे लागत होते. परंतु आता नदीवर पूल झाला व काही घरेसुद्धा आपणाला दिसत आहेत. त्यावेळी येथे पूर्ण जंगल होते, शेती होती. बाजूला आता पाझर तलावसुद्धा दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण दृश्यामध्ये पाहत आहात शहीद पॅरा कमांडो अमोल तानाजी गोरे यांचे स्मारक. चला, आपण त्यांच्या स्मारकाला भेट देऊ या. मित्र हो, मी धम्मदर्शी प्राचार्य एन.के. सावळे प्रथमतः पॅरा कमांडो अमोल तानाजी गोरे यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
शहीद पॅरा कमांडो अमोल तानाजी गोरे राहणार सोनकास, शहीद दिनांक 14/4/2023 असे या प्रतिमेवर नमूद केलेले आहे. पॅरा कमांडो अमोल तानाजी गोरे राहणार सोनकास, तालुका जिल्हा वाशिम यांना मानाचा सॅल्यूट. हो विद्यार्थी मित्रांनो, विशेष सांगायचे म्हणजे योगायोग म्हणावे लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला आणि अमोल तानाजी गोरे शहीद पॅरा कमांडो आपल्या स्वतंत्र भारत देशासाठी 14 एप्रिल 2023 साली शहीद झाले. मित्र हो, असे अनेक जवान देशसेवक देशाच्या सीमेवर तैनात असून त्यांची शत्रूवर करडी रस्ते करता शत्रू देशात घुसखोरी करण्याची हिंमत करीत नाही. त्या कारणे आपण सर्व भारतीय नागरिक निश्चिंतपणे देशात राहू शकतो. भारतीय जवान हे देशाचे आधारस्तंभ आहेत. चला तर परत जाताना आपण पुन्हा त्यांना श्रद्धांजली अर्पूया. चला तर आपण पुढील प्रवासाला निघूया. दृश्यामध्ये आपण पाहतात रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडे, वाहनाची वर्दळ चालू आहे. विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे आमचा पुढील प्रवास चालूच आहे. निसर्गरम्य असे वातावरण असून आजूबाजूचे दृश्य पाहून मनाला जणू काही भुरळ पडते. मित्र हो, दृश्यामध्ये आपण पाहतात रस्त्याच्या डाव्या बाजूला तुलसीराम जाधव कॉलेज. आणि हो, अशा प्रकारे आपण वाशिम शहरात प्रवेश केला असून हा लाखाळा परिसर आहे. आता आपण शहरातील पाटणी चौकमध्ये येऊन पोचलो. हा उजव्या बाजूला जाणारा मार्ग शिवाजी महाराज चौक व बालाजी मंदिराकडे जातो. आपण रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच उंच इमारती पाहत आहात. ही मुख्य बाजारपेठ आहे, परंतु सन 1969-70ला ह्या इमारती नव्हत्या. फक्त डाव्या बाजूला छोटी छोटी कापडाची दुकाने होती. बालाजीची यात्रा दरवर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात भरत असते. डाव्या बाजूला ह्या इमारती नव्हत्या, तर छोटे छोटे दुकाने आणि दुकानाच्या मागील भागात दर रविवारी गुरांचा व बकऱ्यांचा बाजार भरत होता आणि उजव्या बाजूला रिकामी जागा होती. या भागात भाजीपाला
इतर धान्याचे बाजार भरत होता. हो, याच भागात यात्रेच्या वेळी सर्कस व जलसा इत्यादी मनोरंजनाचे खेळ होत होते. या यात्रेकरता आजूबाजूची खेड्यातील लोक आवर्जून येत होते. सन 1969ला तामशीवरनं आम्ही मित्रमंडळ यात्रेकरता आलो होतो. यात्रेत कुस्त्याचे दंगल होत असत. आम्ही यात्रेत आलो असता माझा मित्र भाऊराव वैद्य पैलवान व इतर गावातील पैलवान यात्रेत आले होते. त्यांनी कुस्तीमध्ये सहभाग घेतला होता. माझा मित्र भाऊराव वैद्य यांनी बऱ्याच कुस्त्या जिंकल्या होत्या. त्याला बक्षिसे मिळाली होती. कुस्त्याचा खेळ चांगलाच रंगत होता. या कुस्त्याच्या दंगलीमध्ये अनेक ठिकाणचे पैलवान सहभागी झाले होते. कुस्त्याचे दंगल संपल्यानंतर आम्ही सर्व मित्र पोहण्याकरता पद्मतीर्थ या तलावावर आलो होतो. दृश्यामध्ये आपण पाहत आहात पद्मतीर्थ तलाव व आजूबाजूचा परिसर. आणि हो मित्र हो, विशेष सांगायचे म्हणजे माझ्या जीवनपटाचे संकलन करण्याचे काम माझी नात आदिती तायडे करीत असून ती 2025 या सत्रात वर्ग 10 मध्ये शिकत आहे. तलावाच्या मध्यभागी मंदिर असून हा मार्ग मंदिराकडे जातो. आता आम्ही पोहण्यासाठी तयार झालो होतो. कपडे काढून या पायऱ्यावर बसून हातपाय धुवू लागलो. परंतु माझा मित्र भाऊराव पैलवान याच्या अंगाला लाल माती लागली होती. करिता तो पायरीवर बसून संपूर्ण शरीर पाण्याने स्वच्छ धुवू लागला. विद्यार्थी मित्र हो, आपण दृश्यामध्ये पाहत आहात पद्मतीर्थ तलाव. तलाव पाण्याने तुडुंब भरलेला आहे. तलावासभोवती अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत आणि उंच उंच वृक्षाच्या रांगा आहेत. इथे अनेक भाविक दर्शनाकरता येतात. या ठिकाणचे वातावरण रमणीय आहे. मी माझे हातपाय धुतले व लगेच पोहण्यास सुरुवात केली. पोहत पोहत त्या मंदिरापर्यंत गेलो आणि तिकडून पोहत पोहत परत येऊ लागलो. जवळजवळ आलो असता भाऊराव पाण्यात उतरू लागला. थोडा पुढे आला असता त्याच्या पायाखाली पायरी नसून खोल पाणी होते. तो पाण्यात बुडू लागला. मी त्याच्याजवळ आलो असता त्याने एका हाताने माझे मनगट घट्ट पकडले होते. आम्ही दोघेही पाण्यात बुडू लागलो. तो हात खाली वर करत होता. खाली हात आले की आम्ही दोघेही पाण्यात बुडत होतो, कारण भाऊरावला पोहता येत नव्हते.
मी घाबरलो आणि विचार करू लागलो, आता आपण पाण्यात बुडून मरतो. परंतु पुन्हा एकदा आम्ही दोघे पाण्यात बुडालो व त्यावेळी भाऊरावने माझा हात सोडला. त्या क्षणी माझा पाय भाऊरावाच्या खांद्यावर टेकला. मी पायाने भाऊरावाला जोरात पाण्यामध्ये दाबले. तसा मी वर आलो व पोहत पोहत येऊन पायरीवर बसलो. तितक्यात नारायण बोरकर नावाचा तामशीचाच पैलवान तेथे आला. मी त्याला सांगितलं, भाऊराव या पाण्यात बुडाला. तो म्हणून कुठे आहे? भाऊराव पाण्यात खोल बुडाला होता. थोड्याच वेळात तो वर आला. नारायण बोरकर याने ताबडतोब पाण्यात उडी मारली आणि भाऊरावला पाण्यातून बाहेर काढले आणि अशा प्रकारे आमच्या दोघांचाही जीव वाचला. मित्रांनो, घडलेला प्रसंग सांगत असताना एक महिला चांडस येथील रहिवासी असून ती मला विचारू लागली, या तलावात हातपाय धुता येत नाहीत का? मी त्यांना सांगितले, या पायऱ्यावर बसून तुम्ही हातपाय धुवू शकता, परंतु सांभाळून. त्यानंतर आम्ही सर्व मित्र परत यात्रेत आलो. यात्रेमध्ये मनसोक्त फिरलो. यात्रेत ठिकठिकाणी जलसा म्हणजे ग्रामीण भाषात दंडार म्हणत. दंडारीचे जागोजागी फड राहत असत. दंडार पाहण्याकरता लोकांची गर्दी असायची. तसेच सरकत पाहण्यासाठी सुद्धा लोकांची गर्दी असायची. यात्रेत भज्याची व जिलेबीची दुकाने म्हणजे पालरहाट. खेड्यातील लोक घरून भाकरी आणत व पालामध्ये बसून भजे घेऊन जेवण करत. आता रात्रीचे 12 वाजले. माझे मित्र निवृत्त सरकटे व रतन सरकटे या दोघांजवळ सायकली होत्या. करिता आम्ही तामशीला रात्री 12 वाजता जाण्यास निघालो. एका सायकलवर माझा मित्र रतन सरकटे व दुसऱ्या सायकलवर निवृत्ती सरकटे व त्या सायकलवर माझा छोटा भाऊ बबन होता. तो वर्ग 4थ्या वर्गात शिकत असेल. आपण दृश्यामध्ये पाहता दोन्ही बाजूला दुकाने. मात्र त्यावेळी या रस्त्याने एकही दुकान नव्हते, तर संपूर्ण जंगल होते. फक्त उजव्या बाजूला गव्हर्नमेंट हायस्कूल होते. मित्र हो, आपण दृश्यामध्ये उजव्या बाजूला शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पूर्णाकृती पुतळा पाहत आहात. आता आपण अकोला रोडने तामशीला जात आहोत व रात्रीचे 12:30 वाजले आहेत. चंद्राचा प्रकाश पडलेला आहे, कारण पौर्णिमेचा दिवस होता. तामशीला जात्यावेळेस अकोला नाक्यावर भाऊराव कांबळे यांची भेट झाली. ते विचारू लागले, काय गडबड आहे, पण आपण कुठे चालला? मी त्यांना सांगितले, जीवनपटातील जुन्या आठवणीचे संकलन चालू आहे. त्यानंतर आम्ही
पुढील प्रवासाला निघालो असता दृश्यामध्ये आपण पाहत आहात उंच उंच इमारती, परंतु सन 1970ला या रोडने एकही इमारत नव्हती. फक्त उजव्या बाजूला राजस्थान कॉलेज होते. विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे आमचा पुढील प्रवास चालूच आहे. निसर्गरम्य असे वातावरण असून आजूबाजूचे दृश्य पाहून मनाला जणू काही भुरळ पडते. विद्यार्थी मित्रांनो, दृश्यामध्ये आपण उजव्या बाजूला पाहत आहात PKVची शेती. शेतीमध्ये उंच उंच झाडे दिसत आहेत. पुढे आपण पाहत आहात काही इमारती व तेथील कर्मचाऱ्याचे क्वार्टर्स. सन 1977मध्ये शेतीत भरपूर पीक घेऊन कृषी संशोधनाचे केंद्र होते, परंतु आता इथे पहिल्यासारखे कर्मचारी नाहीत. समोर आल्यानंतर PKVचे मुख्य प्रवेशद्वार असून प्रवेशद्वारावर लिहिलेले आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी संशोधन केंद्र वाशिम हे आपण दृश्यामध्ये पाहत आहात. मित्र हो, आमचा पुढील प्रवास चालूच आहे. पुढे जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला आपण पाहत आहात पेट्रोल पंप. मात्र त्यावेळी या भागात काहीही नव्हते. संपूर्ण जंगल व शेती होती. हो, अशा प्रकारे पुढे जात असताना डाव्या बाजूला झाकलवाडी हे गाव आहे. त्या ठिकाणी पोहोचलो असता समोर एक छोटासा पूल होता. त्या पुलावर एक माणूस बसलेला आम्हाला दिसला. त्याला पाहून आम्ही थांबलो. त्यांच्या अंगावर घोंगडी होती, समोर एक कंदील होता आणि एक काठी होती. परंतु आम्ही विचार करू लागलो, हा माणूस पुलावर का बसला असेल? शेतात जागलीवर आला असेल तर त्याने शेतात बसायला पाहिजे होते. परंतु तो पुलावर का बसला असेल असा आम्हाला प्रश्न पडला. आम्ही त्याला बोलू लागलो व विचारू लागलो, तू कोण आहेस? तो काहीच बोलत नव्हता. त्याला आम्ही शिवीगाळसुद्धा केली तरी तो काहीच बोलत नव्हता. मग मात्र आम्ही घाबरलो. माझे मित्र म्हणाले, चला आपण वाशिमला परत जाऊ. त्यावेळी रात्रीचे 1 वाजला होता. मित्राला म्हणालो, का रे भाऊ, तुम्ही तर म्हणता आम्ही रोज वाशिमला आखाड्यात येतो, कुस्त्या खेळतो, मग या माणसाला का घाबरता आणि वाशिमला परत जाऊ असे का म्हणता? ते दोघेही म्हणू लागले, मग पुढे चालायचे का? मी म्हटले, हो चला. पुढे जाण्यास निघालो. पुढे जात असताना पूल जवळ आला. दोन्ही मित्रांनी सायकलचा वेग वाढविला व जोरात सायकल चालवू लागले. त्याच्या जवळून आम्ही वेगात पुढे निघालो असता मी मागे कॅरीवर बसलो होतो. माझी नजर त्या माणसाकडे गेली असता त्याने हाताने चिलीम ओढली, तेव्हा त्या चिलमीतून आगीचे मोठाले 3 गलुले खाली पडताना मला दिसले. मी घाबरलो व विचार करू लागलो, चिलमीतून तर धूर निघतो, परंतु आगीचे मोठे गोळे कसे काय पडले असतील? थोडे पुढे आल्यावर मी माझ्या मित्राला थांबण्यास सांगितले. थांबल्यावर त्यांना मी पाहिलेल्या दृश्याची माहिती सांगितली. ते सुद्धा विचार करू लागले.
आम्ही त्याला पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु तो एकही शब्द बोलत नव्हता. शेवटी आम्ही तामशीला जाण्यास निघालो. थोडे समोर आलो असता पुढील पाचमोऱ्या पुलावरून एक बाई येताना मला दिसली. तिने हिरवेगार लुगडे नेसलेले होते. त्या बाईला पाहून आम्ही घाबरलो व एकाच ठिकाणी थांबलो. ती आमच्याकडे येत होती. काय करावे काही सुचत नव्हते. मागे परत गेलो तर त्या पुलावर तो माणूस बसलेला होता. समोरून ती बाई येऊ लागली. रात्रीचे 2 वाजले होते. आम्ही एकाच ठिकाणी उभे होतो. ती बाई आता आमच्या जवळ येऊ लागली. तितक्यात मालेगाववरनं 3-4 सायकली येऊ लागल्या आणि त्या सायकली तिच्या जवळ आल्या. आम्ही त्यांना विचारले, पर भाई वो बाई कौन है? ते म्हणू लागले, अरे बाई वो पागल औरत है. आणि त्यावेळी आम्हाला थोडासा बरे वाटले आणि आम्ही तामशीला जाण्यास निघालो. साधारणतः रात्रीचे 3 वाजता आम्ही घरी म्हणजे तामशीला पोचलो. आणि मित्र हो, सांगावयाचे म्हणजे ती बाई वेळी होती, परंतु तो पुलावर बसलेला माणूस धनगर होता. गावातील माणसे आम्हाला सांगू लागले, तो कधीकधी खांद्यावर मेंढरू घेऊन त्या भागात फिरतो. ते भूतच आहे, परंतु तुम्हाला ते खोटे वाटते. असे असले तरी आमचा त्याच्यावर विश्वास नाही. जीवनपटाचे संकलन करीत असताना आम्हाला साधारणतः 1 वाजला असेल. त्यानंतर मी व माझी नात अदिती तायडे परत वाशिमला येण्यास निघालो असता ठीक दुपारी 2 वाजता घरी येऊन पोचलो असता रस्त्यामध्ये आमचा छोटासा टॉमी बसला होता. आम्हाला पाहताच तो आमच्याकडे येण्याचा प्रयत्न करू लागला. आणि अशा प्रकारे आम्ही घरी पोहोचलो. बाय 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 बाय.